राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा छोटेखानी पक्षप्रवेश होणार आहे। आज फक्त अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचा पक्षप्रवेश होईल। जाहीर मेळाव्यामध्ये चव्हाणांचे समर्थक सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल शरद पवारांची भेट घेणार आहेत। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। दुपारी 12:30 वाजता म्हणजे जेव्हा अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल तेव्हाच पटोले आणि चेन्नीथल पवारांना भेटणार आहेत अशी माहिती मिळते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, चेन्नीथल आणि शरद पवार यांची ही भेट नेमकं काय सुचवते? काँग्रेस आता कोणकोणत्या मार्गाने स्वतःचा बचाव करू पाहते? राजू सोनावणे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क आपण करण्याचा प्रयत्न करूया, पण सध्या घडामोडींना वेग आलेला आहे। 12:30 वाजता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि तेव्हाच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल शरद पवार यांची भेट घेणार आहेत। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांसोबत ते चर्चा करणार आहेत। दुपारी 12:30 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि रमेश चेन्नीथल शरद पवार यांची भेट घेतील अशी माहिती मिळते। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, नाना पटोले, रमेश चेन्नीथल आणि शरद पवार यांच्या भेटीचं या घडीचं महत्त्व खूप जास्त आहे। कोणकोणत्या बाजूने काँग्रेस स्वतःचा आता बचाव करू पाहते? प्रज्ञा, पाहतो आपण काँग्रेसचे नेते जे आहेत ते अशोक चव्हाण यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज प्रवेश करणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे काँग्रेस पक्षावरती ज्या प्रकारे त्याचा परिणाम होणार आहे तसंच महाविकास आघाडीवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे। कारण काँग्रेसचं एक मोठं नाव आणि जास्त आमदार सुद्धा असलेलं नाव म्हणजे अशोक चव्हाण होतं। त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत, कारण अशोक चव्हाणांसोबत अनेक आमदार जाऊ शकतात। त्यामुळे ती पोकळी निर्माण होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याशी जे आहे ते काँग्रेसचे नेते भेट घेणार आहे। प्रभारी रमेश चेन्नीथल आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर पदाधिकारी पवारांची भेट घेतील आणि जे काही झालेलं आहे याची सविस्तरपणे माहिती देईल आणि नेमकं महाविकास आघाडी म्हणून पुढे काय भूमिका घ्यायची किंवा जे काय आमदार आता भाजपच्या जाण्यामध्ये असतील त्यांच्या संदर्भात काही मोहीम आखायची काय संदर्भातली ही चर्चा होणार आहे। त्यामुळे ही शरद पवारांसोबतची अतिशय महत्वाची भेट म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारे पाहता आपण शिवसेना राष्ट्रवादी फुटलेली आहे तशीच जे आहे आता काँग्रेस सुद्धा फुटलेली आहे। त्यामुळे यावरती काय उपाय करायचा किंवा पुढची स्ट्रॅटेजी काय ठेवायची या संदर्भातली चर्चा होणार आहे। प्रज्ञा, राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आता काँग्रेसच्या वतीने डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत, बचावात्मक पवित्रे घेतले जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता रमेश चेन्नीथल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार यांची आज भेट होणार आहे। या भेटीदरम्यान नेमकं काय घडतं, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नेमकी काय खलबतं होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।